पॉवर प्ले मध्ये धावा किती येतील पण तो समोर जर पाहायला गेलं तर वारली बाणा हा संघ तितकाच एक मजबूत संघ मानला जातो आणि त्याच्याच मुळे एक बिग फाईट या मॅच मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल. बिरसा मुंडा चषक 2024 चा हा एक जबरदस्त महासंग्राम आपल्या समोर आहे. या स्पर्धेचे एडिशन जर पाहायला गेलं तर 5वे एडिशन. रायटिंग बॅटर सध्या न स्ट्रायकर इनला. दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा पहिलं षटक किती सध्या आपल्या टीमसाठी घेऊन येत असताना या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 30 या सर्कलच्या आतमध्ये फाय लेगला होत साईड. त्यानंतर एक फिल्डर मिड डीप मध्ये जर पाहायला गेलं तर लोंगोनला फिल्डर आहे आणि 30 या सर्कलच्या आतमध्ये मिड विकेटला फिल्डर. पहिलाच बॉल फुटतो ऑफ साईडला. फटका चांगला आहे. फिल्डर डीप मध्ये नाहीये. बॉल एक्स्ट्रा कव्हरला. स्वीपर कव्हर मध्ये जाईल. वन बाउन्स सीमा पार. 4 धावा चौकार. राहील. लेफ्टी बॅटर जर पाहायला गेलं तर घातक असतात. पाहतो घातकता दाखवेल का या मॅच मध्ये. हो या फटका चांगला आहे. फिल्डर डीप मध्ये नाहीये. इनफिल्डला क्लिअर केलं. बॉल चला मागे. बॉल स्टॉप होणार नाहीये. हा धमाकेदार श्रीनाथ
तर पहिल्या ओव्हरचा खेळ ते समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार. टीमची धावसंख्या टोटली जाऊन पोहोचते स्कोर काढते 9 धावा. एक विकेट गमावत असताना पहिलं षटक खूप चांगलं राहिलं आहे, पण तो पहिल्या ओव्हरमध्ये धावा सुद्धा जर पाहिलं गेलं तर ज्या प्रकारे एक माइलस्टोन इथे सेट करायचं आहे बॅटिंग करणारी टीमला गणेशबाग पराड परिवार या संघाला एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळायचं असेल, चांगलं बॅटिंगचा एक मोठा स्टँडर्ड तर तुफाने इनिंग खेळावी लागेल. ओहो हलवे बॅटने ऑफ सिला पुन्हा एकदा गॅपमध्ये बॉल पुन्हा एकदा ढकलला फिल्डर डीपमध्ये नाहीये बॉल मागे धावतात 3 फिल्डर जोपर्यंत बॉलला कव्हर करतील तोपर्यंत तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न 3 धावी ते इझिली कंप्लीट केल्या जातील का? येस डेफिनेटली खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट 3 धावा ते कॅड होतील. या 3 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती धावा आहेत 12. आता पारा दोन्ही टीमचा चढलेला असेल कारण की हा सामना जिंकला तर पुढच्या फेरीमध्ये दाखल आपण होऊ. अशा प्रकारे क्रिकेट सध्या खेळावं लागेल. लेफ्टी रायटी हे 2 नवे फलंदाज सध्या एक चांगले मेरिटवरती क्रिकेट खेळत असताना इथून कुठल्या प्रकारचा दबाव घ्यायचा नाहीये. अगदी त्या अनुषंगाने क्रिकेट खेळावं लागेल आणि त्या पद्धतीने खेळ दाखवावा लागेल. बॉलर पुन्हा एकदा तयार. ओहो आखोटपचा बॉल संधी होती या बॉल होती मोहर उमटवण्याची परंतु संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. एकच माफ करा इथे 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या मदतीने डायरेक्टली बॉल जर बाहेर गेला डिक्लेअर झोन मध्ये तर 2 धावा मिळतील. बॉल जर बाउन्स होऊन गेला तर तिथे एकच धाव मिळेल आणि याच्याचमुळे 2 धावे इथे मिळतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करती धावा आहेत 14. बोल तयार. 14 धावा फलकावरती. अखोटोप्याचा बॉल पुन्हा एकदा इनफिल्डला क्लिअर करत असा बॉल पुन्हा एकदा चाललाय फिल्डर आहे पण तो जज करण्याचा प्रयत्न जोपर्यंत बॅकअप करतील तोपर्यंत इथे चांगली फिल्डिंग 2च धावेसाठी सॅटिस्फाय व्हावं लागेल. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड सध्या वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर करत असताना एकाकी श्रीनाथने खूप चांगली लय पकडत असताना त्या बॅटपासून एक चौकार खूप चांगला टच मध्ये सध्या तो दिसतो. पण एकदा बोलत तयार. हलका त्याने ऑफसिला बॉल ढकलण्याचा प्रयत्न याडी कव्हर पॉइंट मध्ये फिल्डर विकेट डाऊन होईल. दुसरा झटका फलंदाज टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर करती धावा आहेत 16 धावा. ओव्हर नंबर 2 मॅडिटेरी पॉवर प्ले. पुन्हा एकदा प्रितेश आखोटोप्याचा बॉल ऑन साइडला टायमिंग इथे व्यवस्थित जुळलेलं नाहीये. 2 धावा घेण्याचा प्रयत्न रनिंग बिटवीन द विकेट 2 रन्स पुन्हा एकदा खूप चांगल्या जलद गतीने इथे ऍड होतील. लेजीपणा क्रिकेटमध्ये चालत नाहीये. आराम असतो आणि त्याच्याचमुळे या मॅचमध्ये चांगली तुम्हाला फिटनेस चांगली इथे ऍक्टिव्हेट राहावं लागेल धावा वाचवण्यासाठी आणि क्रिकेट तेवढ्या जोमाने आणि जोशाने खेळावा लागतो जिद्दीने. तो खेळ पुन्हा एकदा करताना दिसतील का? बोलत तयार. प्रितेश ऑप्शनला कट करायचा होता बॉल पुन्हा एकदा पडल्या तर वेगाने अगदी विजेचं करंट देऊन विकेट की भरचातामध्ये ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ ते समाप्त. या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 18 धावा. ओव्हर समाप्त. टीमची टोटल जाऊन पोहोचते 18. आदरणीय वसंतजी वायडा साहेब यांच्याकडून या स्पर्धेला बिरसा मुंडा चषक पर्व 5व्या आणि 5व्या पर्वामध्ये त्यांच्या मार्फत आर्थिक सहाय्य 2000 इथे लाभलेलं आहे. आपलं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. बॅक टू क्रिकेट 18 धावा फलकावरती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त आणि बॉलिंग मार्कवरती जर पाहायला गेलं तर ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती हितेशने पहिलं षटक हाताळलं. 9 धावा त्याने खर्च केल्या
आणि पुन्हा एकदा वैयक्तिक जबाबदारी इथे सांभाळण्यासाठी ऑलमोस्ट आता रेडी. हा बॉल जाऊ दिलाय विकेट किपरच्या हातामध्ये. इथे पंच संदीप सर पुन्हा एकदा दर्शवतील. वाईटची खून एक अतिरिक्त धावसंख्या ऍड होईल. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर का ते धाबा आहेत आता 19. चांगली बॅटिंग करावी लागेल. सातत्याने मोठा आकडा इथे सेट करावा लागेल. 10 ती सरासरी मेंटेन ठेवावी लागेल कारण की फायटिंग स्कोर जर आला तर फाईट करू शकतो. याडी बॉल हवेमध्ये फिल्डर पुन्हा एकदा खाली. याडी चुकी. पुन्हा एकदा कॅच कॅरी करता आलेला नाहीये. कॅचेस ड्रॉप. पकडा कॅच जिंका मॅच. तो कॅच इथे ड्रॉप झाल्यानंतर संधी पुन्हा एकदा आहे. लायसन पुन्हा एकदा इथे आहे. चांगली इथे बॅटिंग करावी लागेल. या प्रकारचे स्ट्रोक सिलेक्शन चुकीचे होऊ शकतं. बॉलर पुन्हा एकदा हितेश. सरळ बॅटने खेळायचा होता. बॉल पडल्यानंतर तितक्याच वेगाने थोडासा टर्न झाला. लेग कटर. चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते कारण की वेगवान मारा सध्या केला जातो. खूप चांगला बॉल पुन्हा एकदा पिच केल्यानंतर पेस खूप चांगला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेक करायचा होता परंतु चेक मेट फलंदाज होईल. झटका या मॅच मध्ये. विकेटचे पतन. सातत्याने विकेट गमावत असताना टीम या मॅच मध्ये गणेश बाग पराड परिवार वारली बाना आतापर्यंत मजबूत आहे पण तो या बॅटिंग साठी मैदानात आला. सिक्सर किंग आणि त्याच्या बॅट मधून हा बॉल सीमा पार. इट्स आउट ऑफ द ग्राउंड. इट्स अ बिगी मॅक्सिमम 6. कुटुंबाचा बॉल तर पुन्हा एकदा तिसरा झेल घेण्याचा संधी आहे पण याड सुद्धा चुकी होईल. हा बॉल सुद्धा कॅरी करता आलेला नाहीये. सातत्याने 2 बॉल मग 2 झेल आतापर्यंत ड्रॉप. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते धाबा आहे 26 धाबा. अव्वल नंबर जर पाहायला गेलं तर तिसरं षटक पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत तितकी चांगली बॅटिंग करण्यासाठी मैदानात दाखल अंकुशच्या बॅट मधून एक षटका तर आलाय. समोर पुन्हा एकदा बॅटर तयार. ओहो वेगवान बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर चालय मागे. फिल्डर आहे. बॉल चाललाय मागे. बॉल जोपर्यंत पकडतील तोपर्यंत इथे जर पाहायला गेलं तर लेग बाईज एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने ओव्हरची समाप्ती. टोटली 3 ओव्हरचा खेळ समाप्ती. या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा. विकेट गमावले तर या मॅच मध्ये 3 विकेट 27. टीम गणेश बाग पराड परिवार हा संघ सध्या खेळताना दिसतो पण समोर टीम वारली बाना पुन्हा एकदा तयार. ओहो फुलेलेंचा बॉल अगदी खोदून काढत असताना ऑन साइडला फक्त दिशा दिली. फिल्डर डीप मध्ये आहे लोंगरला. जोपर्यंत बॉलला फिट करते तितकी चांगली फेकी पाहायला मिळते. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली सध्या पाहायला मिळते. कोलिंग खूप चांगलं अंडरस्टँडिंग सध्या दोन्ही फलंदाज त्याच वृत्तीने दाखवत असताना
चांगली इथे रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावे आड होतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 29. सरळ बॅटने फटका तर पुन्हा एकदा गॅपमध्ये बॉलला ढकलत असता फिल्डर 2 आहे त्याच्या मधोमधून बॉल सीमारेषेच्या बाहेर आणखीन एक तडाखीदार चौकार. चांगली बॅटिंग जबरदस्त बॅटिंग सध्या पाहायला मिळते. मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग कशी करावी याचं खूप चांगलं उदाहरण दोन्ही फलंदाज सध्या देत असताना यावेळी ती चुकी झाली. बॉल पुन्हा एकदा थांबला नाहीये. हा बॉल पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 फोर्स बॉल सीमा पार आणखीन एक चौकार. चांगली बॅटिंग जबरदस्त कहर सध्या बॅटिंग करत असताना परफॉर्मन्स तितका चांगला द्यावा लागतो आणि तोच प्रयत्न सध्या आहे. दोन्ही बॅट्समन ज्या प्रकारे खेळत असताना चांगली बॅटिंग आतापर्यंत धुवाधार खेळ. टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड 37 37 धाबा. चांगली बॅटिंग करत असताना टीम गणेश बाग पठाट परिवार अप्रतिम बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज मिडल ऑर्डर सध्या आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा प्ले अँड मिस बॉल पुन्हा एकदा चाललाय डिक्लेअर झोन मध्ये पंच पुन्हा एकदा दर्शवतील इथे एक सिंगल मिळेल बाईच्या रूपात. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जर पोहोचते स्कोर कार्ड धाबा 38 38 धाबा. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या मार्गस्थ. चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. 1-2 मोठे हिट पाहत या मॅच मध्ये. शेवटचा बॉल या षटकातील 3.5 बॉलचा खेळ समाप्त. ओव्हर नंबर 4 पुन्हा एकदा बॉलर तयार गणपत लेफ्ट आर्म पुन्हा एकदा हलक्याने ऑप्शनला पुन्हा एकदा ढकललाय बॉल पुन्हा एकदा चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. तोपर्यंत एकच सिंगल येथे मिळेल. या सिंगलच्या मदतीने ओव्हर नंबर 4 चा खेळ समाप्त. या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 39 धावा. विकेट गमावलेत 3. टीम गणेश बाग पराठ परिवार.
कारण की पिचेस जर पाहायला गेलं तर पिचचा कॅल्क्युलेशन थोडासा उतार भाग आहे. बॉल पडल्यानंतर तितक्याच जलद गतीने जेव्हा पिच होतो थोडासा खाली राहत असतो. ओहो सर बॅटने अंकुशच्या बॅट मधून हा अगदी बाण त्याच्या बॅट मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर. बंद में हे दम लगाया मॅक्झिमम. नाहीये जसा बॉल स्लॉट मध्ये तसा बॉल बाजूच्या प्लॉट मध्ये. बॉल पुन्हा एकदा तयार. ओहो पुलेचा बॉल पुन्हा एकदा बॉल बॅटच्या कडेला लगत असताना बॉल चालला फाईन लेगच्या दिशेने. फिल्डर वेगाने जातील विकेट किपर तोपर्यंत 2 धावा. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि रन बिटवीन विकेट. इथे 3 धावा मिळतील का? 3 धावा घेण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होतील. चांगली रन बिटवीन द विकेट. या 3 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होते 48 धावा. 1 नंबर 5 अखेर सध्या मार्गस्थ. चांगली बॅटिंग सध्या दाखवत असताना टीम गणेश बाग पराड परिवार अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत दाखवत असताना. कॅल्क्युलेशन क्रिकेट कसं खेळावं. मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करण्यासाठी 5व्या क्रमांकाने बॅटिंग जसं आला अगदी सिटकरने आपलं खातं ओपन केलं आणि त्यानंतर 2 षटकार अंकुशच्या बॅट मधून. तो वैयक्तिक जर पाहायला गेलं तर आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग करत असताना 15 धावेत तो आतापर्यंत नॉट आउट पडतो. दुसऱ्या बाजूने तितकी चांगली बॅटिंग सध्या दाखवत असताना फक्त एकच सिंगल इथे मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 49 चांगली बॅटिंग. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे इथून कशा प्रकारे बॅटिंग करावी, इथून कशा प्रकारे धावांचा वेग वाढवावा. अटॅकिंग मोडमध्ये आपल्याला यावं लागेल. एक चांगलं विस्फोट करावा लागेल एक चांगला टार्गेट सेट करण्यासाठी. अंकुशकडे ती खासियत आहे ती कुवत आहे. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 षटकार. पुन्हा एकदा बोलत यार मनोज. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा अगदी फुंकर मारत विकेट किपरच्या हातामध्ये गुंगारा दिला आणि यावेळी येते डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते. एखादा मोठा हिट पाहिजे एखादी विकेट पाहिजे. शेवटचा बॉल या षटकातील. ओव्हर नंबर या मॅच मध्ये 5 सध्या पाहायला मिळते. शेवटचा बॉल या षटकातील. पुन्हा एकदा बोलत यार मनोज. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये हा बॉल सुद्धा वेगाने इथे डिलिव्हर केला पण तो बॉल पर्यंत चालला मागे. फक्त एकच सिंगल इथे मिळेल. या सिंगलच्या मदतीने ओव्हर नंबर 5 अखेर समाप्त. आफ्टर 5 ओव्हर्स कंप्लीट. या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10ची सरासरी 50 धावा आहेत. बॅटिंग करत असताना टीम गणेश बाग पराड परिवार. पाच ओव्हर नंतर टीमची धावसंख्या 50. रोहित सध्या आहे हिटिंग ॲबिलिटी तर खूप चांगली पाहायला मिळते त्याच्या मार्फत. रोहितच्या बॅट म्हणून आतापर्यंत 2 चौकार. शेवटचे षटक. ओहो आखुटपणा बोलता पुन्हा एकदा पुल करायचा होता बॉल हवेमध्ये. पुन्हा एकदा इथे कॅच पकडण्याचा प्रयत्न पण तो बॅटवरती घेता आलेला नाहीये. कॅच ड्रॉप. एक सिंगल इथे मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 50 51 धावा. शेवटचं षटक आहे. विजय सध्या बॉलिंग ट्रॅकवरती. व्हेरिएशन खूप चांगला आहे. अनुभवी गोलंदाज. एक्सपिरियन्स अगदी ठासून भरलेला आहे या गोलंदाजाकडे. तो समोर जर पाहायला गेलं तर अंकुश नावाचा ब्रँड. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार. त्याच्या बॅटमधून किती षटकार येतील या शेवटच्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा कट करायचा होता बॉल. पुन्हा एकदा बॅटवरती घेता आलेला नाहीये. बॉल पुन्हा एकदा चाललाय सरळ डिक्लेअर झोन मध्ये. एकच सिंगल इथे मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होते 52. शेवटचे षटक विजयी ज्या प्रकारे हाताळत असणार चांगली गोलंदाजी सातत्याने चांगल्या लेंथवरती सध्या पेच केला जातो बॉल. म्हणजे जिथे जास्त मोठे हिट येऊ शकणार नाहीत अशा प्रकारे गोलंदाजी सध्या केली जाते. तो समोर जर एखादा बॉल आला तर रोहित सुद्धा आपली हिटिंग ॲबिलिटी दाखवू शकतो.
कारण की रोहितकडे ती काबिलियत आहे, एक चांगला विस्फोटक फलंदाज. आडव्या बॅटने पुन्हा एकदा व्हेरिएशन, पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन. चांगली बॉलिंग या शेवटच्या ओव्हरमध्ये. डॉट बॉल. 5.3 बॉलचा खेळ समाप्त. अकोल्याचा बॉलता पुन्हा एकदा ऑन साईडला बॉल फिल्डर नाहीये, बॉल वरती जोपर्यंत येतील तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन्स पुन्हा एकदा ऍड होतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्डची. धावा आहेत आता 54, 54 धावा. शेवटचे षटक, शेवटच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत मोठी हिटिंग इथे होऊ दिलेली नाहीये. चांगली गोलंदाजी या शेवटच्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा विजय तयार समोर रोहित. बॅकफुटवरती ऑप्शनला कट केलाय. बॉल पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये. एकच धाव इथे मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड 55, 55. शेवटचा बॉल या षटकातील. या पहिल्या इनिंग मधला हा शेवटचा बॉल समोर अंकुशचा आहे. अंकुशने आतापर्यंत जर पाहायला गेलं तर ओहो याने पुल करत असताना ऑफ साईडला इनफिटच्या वरतून बॉलला उडवले. बॉल पुन्हा एकदा जोपर्यंत कव्हर करतील तोपर्यंत 2 धावा इथे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न कदाचित होऊ शकतो, पण तो तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे फलंदाज होईल बाद. आणि अशा प्रकारे आपण थोडीशी घाई करा, लगेच 2 फलंदाज पाठवायचे आहेत. जबरदस्त क्रिकेटचं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. या स्पर्धेचे आयोजक जर पाहायला गेलं तर या स्पर्धेचे उद्घाते निर्माते
प्रवीणजी करमोडा साहेब त्यांच्या समेत नितीनजी वांगर साहेब यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा एक भव्य दिव्य व्यासपीठ सध्या पाहायला मिळतो. बिरसा मुंडा चषक 2024 हा महासंग्राम 58 धावेचे टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट टीम ओमसे स्पोर्ट वरती आहे. आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहू शकता आणि त्याच्यासाठी जर पाहायला गेलं तर आपण घर बसल्या सुद्धा या मॅचचा आनंद घेऊ शकता. एक चांगली क्लिअरिटी हाय डेफिनेशन सलामीचे 2 धुरंधर मैदान दाखल. मनोज आणि दुसऱ्या बाजूने सुरेश हे फलंदाज सध्या बॅटिंग करण्यासाठी मैदान दाखल. मनोज सध्या स्ट्रायकर एंड वरती दिसेल बॅटिंग करण्यासाठी. 58 धावेचं टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी. मोजून तोलून अगदी मापून तोलून अगदी हा टार्गेटचा जो मात्र टेम्पलेट इथे सेट केलाय टीम गणेश बाग पराड परिवार या टीमने. पाहूया त्याचे डिफेंड करेल का. तो सातत्याने विकेट घ्यावं लागतील मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. तर सामना स्टार्ट. 58 धावेचे टार्गेट. या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी मनोज सध्या स्ट्रायकर ए वरती विस्फोटक फलंदाज एक्सप्लोजिव्ह. तो दोन्ही टीम लगेच टॉससाठी या. नवनाथ विरुद्ध टीम सांबर बॉईज. लगेच टॉस होईल. आणि फुटस बॉल होता पुणे इथे धमाका पेश करत असता फिल्डर डीप मध्ये आहे. 1 धाव इथे कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्यामध्ये यश मिळेल. 2 धावा सहजरित्या मिळतील. खातं ओपन करत असणार टीम वारली बाना. या टीमचं जर पाहायला गेलं तर एक चांगली तगडी टीम आहे कारण की मिडल ऑर्डरमध्ये सुद्धा बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे वारली बाना टीमचा. आणि त्याच्याच पुढे टार्गेट जर पाहायला गेलं तर मोठं नाही आहे त्यांच्या टीमसाठी. तो गोलंदाजी विकेट टेकर गोलंदाजी झाली तर कदाचित या मॅचमध्ये येऊ शकते टीम कारण की फाईट करण्यासाठी टार्गेट एक भलं मोठं आहे आणि त्याच्यासाठी चांगली फिल्डिंग आणि चांगली गोलंदाजी सातत्याने करावी लागेल. फुटस बोलता ऑनसेला पुन्हा एकदा मोठा धमाका. बॉल पुन्हा एकदा चालला मागे. लोंगोला फिल्डिंग तितकी चांगली. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. तो यार्ड इथे रिस्क घेतलेली नाही. फक्त एकच सिंगल इथे मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर कधी धावा आहेत 3. पहिले षटक सध्या मार्गस्थ. विकेट अजूनही मिळवता आलेला नाहीये पहिल्या ओव्हरमध्ये. श्रीनाथ बॉलिंग ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी आतापर्यंत. पहिले 3 बॉल चांगले लेंथ वरती चांगली पिचिंग. सध्या लेफ्टी बॅटरसाठी थोडीशी वेगळी आखणी केली जाईल का. ऑन साईडला एक फिल्डर सध्या रिंगणाच्या बाहेर आहे लेफ्टी बॅटरसाठी कारण की पॉवर प्लेच्या सेटअप पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 2 फिल्डर रिंगणाच्या बाहेर. त्याचा फायदा घेताना दिसतील का. ऑफ साईडला याडी करार आपला हात. बॉल थांबला नाहीये. बॉल सीमा पार. येतोय हा धमाकेदार चौका. चांगली बॅटिंग. लेफ्टी बॅटर घातकच असतात. ती घातकता इथे दाखवत असताना त्याच्या बॅटमधून चौका. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर कधी 7 धावा. ओव्हर नंबर 1. पुणे एकदा कट करायचा होता. बॉल पडल्यानंतर पुणे एकदा चांगल्या लाईन मध्ये सध्या मार्जिन जे आहे त्याच्या आतमधून बॉल सरळ जाईल. विकेट किपर हातामध्ये तोपर्यंत डॉट बॉल. सुरेश सध्या खूप चांगल्या लई मध्ये खेळत असताना त्याच्या बॅटमधून चौका. टार्गेटचा पाठलाग करायचा या मॅचला जिंकण्यासाठी. 58 धावेच्या टार्गेटचा पाठलाग करत असताना टीम वारली बाना. समोर पुन्हा एकदा बॉलर श्रीनाथ. फुटस बोलता पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा होता पण तो बॅटवरती बॉल सहज तेथे मिळणार नाहीये. त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. ओव्हरची समाप्ती. पहिले षटक समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये ओनली 7 रन 7 धावा.
नवलसबीके टीम वाढले बाना. पहिले षटक इथे समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7. टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी 58 धावेचं टार्गेट. ओहो, हा बॉल सोडून दिलाय आउटसाइड द ऑफ स्टंप, खूपच बाहेर. पंच पुन्हा एकदा न्याहाळत असताना डिसिजन इथे वाईट. एक अतिरिक्त धावसंख्या मिळेल. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्डची धावसंख्या जाऊन पोहोचते 8. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. ओहो, आखोटपच्या बॉलचा पुन्हा एकदा वन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा उसळी घेऊन विकेट किपरच्या हातामधून थोडासा आला बॅकवर्ड पॉइंटला गलीच्या दिशेने. तो चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव इथे रोखू शकणार नाही येत. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 2 पॉवर प्लेचे दुसरे षटक. 2 फिल्डर निघण्याच्या बाहेर. लॉंगॉन आणि एक फिल्डर सध्या एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाहायला मिळते. अगदी स्ट्रेचच्या दिशेने फिल्डर सध्या सेट आहेत लेफ्टी बॅटरसाठी. लेफ्टी बॅटर जर पाहिले गेले तर घातक सध्या सिद्ध करू शकतो. अशी फलंदाजी सध्या होईल का? आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. बॉल पडले तर मागे फाईन लेगच्या दिशेने. शॉर्ट फाईन लेगला बॉल फील्ड करतील. एकच सिंगल पुन्हा एकदा ऍड होईल. सातत्याने मोठे फटाके मारण्याचा प्रयत्न. तो बॉल बॅटवरती येत नाही. हे थोडंसं धडपडावं लागेल सातत्याने या मॅचला जिंकण्यासाठी. टार्गेट मोठा आहे. तर मनोजला आपले हात ओपन करावे लागेल. आपला क्लास जो आहे तो क्लास पुन्हा एकदा इथे पेस करावे लागेल. तो विकेट तिथे घ्यावे लागतील सातत्याने. ओहो, वनसेला फटका तर चांगला आहे. फिल्डर आहे पण तो फक्त पाहावा लागेल. बॉल जर सीमाच्या बाहेर. मनोजच्या बॅटमधून येतो हा दमदार चौकार. चांगली बॅटिंग. तर या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 15-15. यानंतरचा होणारा सामना नवनाथ वर्सेस टीम सांबर सांबर बॉईज. लगेच आपण टॉससाठी या. दोन्ही टीम लगेच टॉससाठी आपण हजर राहायचं आहे. नवनाथ वर्सेस टीम सांबर बॉईज हे दोन संघ असतील नेक्स्ट मॅच मध्ये 2 हात करण्यासाठी. बोला ते यार. ओहो, पुणे डावांसीला फटका तर चांगला आहे. फिल्डिंग तितकी चांगली पद्धत चुकीची पैकी पाहायला मिळते. कदाचित विकेट गमावली असते पण चांगली रनिंग बिटवीन द विकेट दबाव सध्या टाकला जातो दोन्ही टीमच्या माध्यमातून. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जन पोस्ट स्कोर करते धावा आहेत 16 धावा. 58 धावेचे टार्गेट या मॅचला जिंकण्यासाठी. पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगली बॅटिंगचा क्लास दाखवला टीम गणेश बाग पराड परिवार या टीमने. सेकंड इनिंग मध्ये वाली बाना या टीम समोर टार्गेट मोठा आहे. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त.
तर वेलकम बॅक. या मॅच मध्ये आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड ती धावा 16 धावा आहेत. टार्गेट या मॅचला जिंकण्यासाठी 58 म्हणजे अजूनही हा सामना जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता 24 बॉलमध्ये 42. 42 धावेची आवश्यकता 24 बॉलमध्ये. थोडासा आस्किंग रन रेट झपाट्याने पुढे जात असताना म्हणजे पर ओव्हर मागे एखादा मोठा हिट पाहिजे या मॅच मध्ये बॅलन्स बनवण्यासाठी. बोलत यार ओहो ऑनसेला फटका तर चांगला आहे. गॅप मध्ये बॉल अडवता येणार नाहीये. बॉल जाईल सीमारेच्या बाहेर. सुरेशच्या बॅट मधून हा दमदार चौकार. पुढून खेळण्याचा प्रयत्न. बॉल पुणे एकदा बॅटच्या रेडरवरती व्यवस्थित टाइम इथे होत नाही. सातत्याने खूप चांगली इथे हिटिंग करण्याचा प्रयत्न सुरेशच्या मार्फत पण तो बॉल व्यवस्थित टाइम होत नाहीये. सातत्याने चांगली गोलंदाजी स्थिती पाहायला मिळेल. एखादी विकेट पाहिजे. एखादा डब्ल्यूचा शोध घ्यावा लागेल या मॅचला जिंकण्यासाठी. कारण की इथून जर विकेट आली नाही तर सहजरित्या मॅच पर्यंत पोहोचू शकते. पुढे एकदा बोलत यार श्रीनाथ. ओहो याने चांगला बॉल यॉर्कर लेंथवरती बॉल पुन्हा एकदा चाललाय डीप मध्ये लोंगोनला. एकच सिंगल मिळेल. चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळते. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड धावसंख्या 22. सातत्याने मोठी आतापर्यंत या मॅच मध्ये बोलत यार श्रीनाथ पुन्हा एकदा ओव्हर नंबर 3 मध्ये ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फ्रंट प्रेस केल्यानंतर बॉल पुन्हा एकदा बॅटवरती व्यवस्थित आलेला नाहीये. डिक्लेअर झोन मध्ये जाईल का पण पुन्हा एकदा दर्शवतील एकच सिंगल इथे मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 23. हे टार्गेट थोडंसं सोपं बनवण्यासाठी या प्रकारचे बॅटिंग करावे लागेल. कारण की या मॅचला जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता अजूनही 35 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 35 धावा पाहिजे हा सामना जिंकण्यासाठी. धावफलकात धावा आहेत फक्त 23 धावा. बॅटिंग करत असताना टीम ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या मार्गस्थ. बॉलर पुणे एकदा तयार. चांगली गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळेल. तसं झालेलं नाहीये. विकेट आतापर्यंत घेता आलेली नाहीये. दबाव सध्या आहे बॅट फिल्डिंग करण्या टीमवरती. पुन्हा एकदा ऑनसाइडला मोठा धमाका. पण तो बॉल पडण्याचा जास्तीत जास्त बाहेर आहे का पंच पुन्हा एकदा देत दर्शवतील. एक अतिरिक्त धावसंख्या. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड धावसंख्या फलकावते आहे 24 धावा. फुलटॉस बॉल मोहनच्या बॅट मधून बॉल पुन्हा एकदा चालला डीप मिड विकेटला. फिल्डिंग आहे चांगली. जोपर्यंत बॉलवरती येतील रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. आज पहिल्या दिवसामध्ये चौकार षटकाराची आतषबाजी झालेली नाही. पण तो ज्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते चांगली गोलंदाजी आतापर्यंत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते या 2 धावेच्या मदतीने 26. पुन्हा एकदा त्या दिशेने बॉल हा सुद्धा चाललाय थर्मॅनच्या दिशेने. फायलेगच्या दिशेने बॉल सीमाच्या बाहेर. आणखी एक चौकार. खेळत असणार आपल्या टीमसाठी. इथून जर विकेट गमावली तर दडपण येऊ शकते. पण तो विकेट एबिलिटीज आतापर्यंत घेता आलेली नाहीयेत. स्पेल तर खूप चांगले हाताळले आहेत पण तो विकेटचा शोध घ्यावा लागेल.
तो विकेट अजूनही लागलेला नाहीये आणि त्याच्यामुळे थोडस दडपण सध्या आहे. 18 बॉल 28 धावा. या मॅचला जिंकण्यासाठी थोडीशी घाई करायची आहे. दोन्ही संघांना विनंती असेल थोडस फास्ट क्रिकेट आपण खेळा. ओव्हर नंबर 4 मध्ये मंगेश 18 बॉल मध्ये या मॅचला जिंकण्यासाठी 28 धावेची आवश्यकता. इथून 2 बॉल जास्तीत जास्त पाहिजे ते विकेट सुद्धा घ्याव्या लागतील. परंतु दुसऱ्या बाजूने या मॅचला जिंकण्यासाठी ज्या प्रकारे खेळ सध्या आहे दोन्ही बॅट्समन ओहो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा थोडासा फटका जर पाला गेला तर ऑन साईडला खेळायचा होता परंतु बाउन्स खूप चांगला आहे. मंगेशची उंची जसे आहे अगदी तसा बाउन्स त्याच्या मार्फत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती रूम दिलेलं नाहीये चांगली संधी दिलेली नाहीये. बॉल पडल्यानंतर तितक्याच वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगली सुरुवात. हा बॉल पडल्यानंतर जास्तीत जास्त बाहेर पुन्हा एकदा पडल्यानंतर वेगाने टाकण्याचा प्रयत्न बिलकुल केलेला नाहीये. थोडासा कट करण्याचा प्रयत्न सध्या होतो मंगेशच्या मार्फत. तो बॉल जितक्या गतीने इथे टाकला जाईल तितकेच अगदी हुसाडे होऊ शकते पण तो मंगेशला माहिती आहे कुठल्या लेंथवरती बॉल पुन्हा एकदा हिट करावा. चांगली गोलंदाजी. पेसर बॉलर आहे. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल पंच पुन्हा एकदा दर्शवतील येस अनदर वाईड. आणखीन अतिरिक्त धावसंख्या ऍड होईल. कारण की अतिरिक्त धावसंख्या या मॅचमध्ये मोठं बँक बॅलन्स नाही आहे धावा वाचवण्यासाठी. कारण की जुनी आसामला जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता आहे 26. टीमची टोटल जाऊन पोचते स्कोर काढते 32 32 धावा. पुन्हा एकदा बॉलर तयार मंगेश. आखूड टप्प्याचा बोलता पुन्हा एकदा चांगली गती इथे प्राप्त करत असताना परंतु पंच पुन्हा एकदा दर्शवतील येस इट्स अ वाईड. कारण की इथे बॉल रिदम जो आहे तो इथे सांभाळता आलेला नाहीये. सीम पोझिशन थोडीशी चुकीची वाटते आणि त्याच्यामुळे मंगेश थोडासा चाचपा होतो धडपडतो आपल्या टीमसाठी. त्याला लाईन चांगली पकडावी लागेल चांगला रिदम त्याला घ्यावा लागेल. ॲक्शन आणि लयबद्धता गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉल आले तर कदाचित या मॅचमध्ये येऊ शकते. दडपण वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. बॉलर पुन्हा एकदा तयार. हा बॉल चांगला आहे. हा बॉल पुन्हा एकदा चांगल्या लेंथवरती एकच सिंगल इथे मिळेल. चांगली बॅटिंग तितका चांगला जबरदस्त इथे बॉलिंग ॲक्शन पाहायला मिळते. तो पण एकच सिंगल इथे मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 धावा. चांगली गोलंदाजी. 34 धावा फलकावरने म्हणजे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी धावेंची आवश्यकता आहे 24 धावा. या मॅचला जिंकण्यासाठी सामना दोन्ही टीमसाठी संपलेला नाहीये. दोन्ही टीमला या मॅचमध्ये जिद्दीने लढावं लागेल. आत्मविश्वासाची गुरुकिल्ली पुन्हा एकदा दोन्ही संघाकडे आहे. अजूनही मजबूत दोन्ही संघ या मॅचमध्ये खेळत असताना दुसऱ्या बाजूने विकेट इथे गमावलेले नाही. टीम वाढली 12. कारण की ज्या प्रकारे मनोज खेळतो दुसऱ्या बाजूने सचिनचा साथ त्याला तितकेच तो मेन पॉइंट जर पाहायला गेलं तर दोन्ही फलंदाज सध्या थकान महसूस करत असताना आणि फटका तर चांगला आहे. ऑन साईडला लंगोला फिल्डर जोपर्यंत बॉलला फिरकत येईल तोपर्यंत रनिंग पिटी विकेट 2 रन्स पुन्हा एकदा ऍड होतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते 36 36 धावा. चांगली गोलंदाजी. फुटबॉल बॉल होता पुन्हा एकदा ऑन साईडला ठेवण्याचा प्रयत्न. लेग स्टिक वरती बॉल पडण्याचा पंच पुन्हा एकदा दर्शवतील. हा या ओव्हर मधील चौथा वाईट बॉल. 4 वाईट बॉल आतापर्यंत या ओव्हर मध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते 37 37 धावा. आसामला जिंकण्यासाठी अजूनही धावेची आवश्यकता आहे 21 धावेची आवश्यकता. 21 धावा पाहिजेत आसामला जिंकण्यासाठी.
ओहो सरळ बॅटने स्लॉट मध्ये बॉल पाठवला मनोजच्या बॅट मधून सीमापार 6. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॉल जास्त काळ हवेत फिल्डर पुन्हा एकदा जज करत असता झेल पकडण्याचा प्रयत्न कॅच इथे पकडता आलेली नाहीये तोपर्यंत 2 धावा ऍड होतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जवळ पोहोचते फलकावरती धावा आहेत 45. फक्त 13 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. शेवटचा बॉल ओहो रिव्हर्स याडी अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न बॉल बॅटवरती आलेला नाहीये. शेवटच्या बॉलवरती इथे जर पाहायला गेलं तर इथे धावसंख्या मिळेल फक्त सिंगल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 46 46. हा सामना जिंकण्यासाठी आता बॉल शिल्लक आहे 12 आणि 12 बॉलमध्ये 12 धावेची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी टीम वारली बाणा. बाणा हॅट्रिक विकेटसाठी 5 पारितोषिक. अकोटमध्ये बोलता पुणे एकदा पुल करत असताना बॉल अगदी फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल बॉल चढावून पार करेल का आणि हा बॉल जाईल शिबारच्या बाहेर. 4 धावा चौकार. तर चांगली बॅटिंग इथे पाहायला मिळते सातत्याने. या मॅच मध्ये मोठं आव्हान होतं त्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग सहजरित्या करताना दिसते टीम सध्या वारली बाणा. कारण की हा सामना जिंकण्यासाठी फक्त 8 धावेची आवश्यकता. 2 बॅट्समॅन सध्या या मॅच मध्ये अतिशय सुरेख कामगिरी करत असताना चांगले तालमीचे खेळाडू आहेत आणि बॅटिंग तितके चांगले आतापर्यंत दोन्ही फलंदाज साकारत असताना ओहो याडी ऑफसाईडला पॉइंटला याडी कट करत असताना लॉंग ऑफच्या वरतून येतो हा एक जबरदस्त हिट पॉवर 6 रन. थँक्यू डीजे. ओहो सर बॅटने खेळायचा होता पण तो कॅच इथे पुन्हा एकदा ड्रॉप. तोपर्यंत इथे धावसंख्या मिळणार नाहीये. 2 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. ओनली 2 रन्स. चांगली बॅटिंग आतापर्यंत दाखवत असताना मनोजच्या बॅट मधून खूप चांगला इथे लॉंग ऑफच्या वरतून इथे षटकार आणि त्यानंतर पूर्णपणे हा सामना आपल्या खात्यामध्ये जमा करत असताना आपल्या बॅटने पुन्हा एकदा खेळायचा होता. बॉल पुन्हा एकदा थोडासा टर्न झाला अंगावरती पुन्हा एकदा इथे ब्रश होईल. धावसंख्या पुन्हा एकदा मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी सातत्याने मोठे धक्के आता देण्याचा प्रयत्न कर की तसेच फिनिश इथे होऊ शकतो आणि तो प्रयत्न सध्या मनोजच्या मार्फत. तोपर्यंत डॉट बॉल आडव्या बॅटने इथे खेळायचा होता. बॉल पडले तर पुन्हा एकदा इथे विकेट किपरच्या हातामध्ये जाईल पण तो यष्टीच येताने स्टंपिंग आउट फलंदाज मनोज बॅक टू दी डग आउट गॉड.
आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. चांगली आतापर्यंत बॅटिंग करत असताना कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं 58 धावेचा पाठलाग करत असताना या मॅच मध्ये टीम वारली बाना. कारण की हा सामना जिंकण्यासाठी टार्गेट मोठं होतं परंतु मोठ्या टार्गेटचा बचाव करता आलेला नाही टीम गणेश बाग पराड परिवार. पुणे तयार. ओहो या ऑन साइडला फटका हवेत बॉल व्यासपीठामध्ये सामना फिनिश.